महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतीचे जनक कोण होते? उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हा नारा कोणी दिला होता? उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक. प्लेग अधिकाऱ्याची हत्या कोणी केली होती? उत्तर आहे चापेकर बंधू. अभिनव भारत संस्था कोणी स्थापन केली होती? उत्तर आहे वीर सावरकर. भारत छोडो आंदोलन कधी झाले? उत्तर आहे 1942. प्रति सरकार कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाले होते? उत्तर आहे सातारा. असहकार आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले होते? उत्तर आहे महात्मा गांधी. उदारमतवादी नेते म्हणून कोण ओळखले जातात? उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले. सामाजिक न्यायासाठी कार्य करणारे कोल्हापूरचे राजा कोण होते? उत्तर आहे शाहू महाराज. शिवजयंती उत्सव सुरू कोणी केले? उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक. अभिनव भारत संस्था कोणी स्थापन केली? उत्तर आहे वीर सावरकर. चापेकर बंधूंनी कोणाची हत्या केली होती? उत्तर आहे रॅड प्लेग अधिकारी. सविनय कायदेभंग चळवळ कधी सुरू झाली? उत्तर आहे 1930. महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीला चालना कोणी दिली? उत्तर आहे वीर सावरकर. गोपाळकृष्ण गोखले कोण होते? उत्तर आहे उदारमतवादी नेते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कोणती संस्था स्थापन केली होती? उत्तर आहे अभिनव भारत. भारत छोडो आंदोलनात महाराष्ट्रातील कोणता जिल्हा प्रसिद्ध होता? उत्तर आहे सातारा. प्रति सरकारचे नेते कोण होते? उत्तर आहे नाना पाटील. महाराष्ट्रातील प्रमुख क्रांतिकारी संघटना कोणती? उत्तर आहे अभिनव भारत. लोकमान्य टिळकांनी लोकमान्य ही पदवी कोणी दिली? उत्तर आहे जनता. महाराष्ट्रात राष्ट्रीय चळवळीत लोकजागृती कोणी केली? उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक. चापेकर बंधू कोणत्या शहरातील होते? उत्तर आहे पुणे. महाराष्ट्रात 1857च्या उठावाचा प्रभाव कुठे दिसला? उत्तर आहे नागपूर सातारा. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले. महाराष्ट्रातील पहिले क्रांतिकारक कोण मानले जातात? उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके. केसरी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक. मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र कोणी सुरू केले? उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक. सविनय कायदेभंग चळवळीचे मुख्य उद्दिष्ट काय होते? उत्तर आहे ब्रिटिश कायद्यांचा विरोध. चापेकर बंधू किती होते? उत्तर आहे 3. कोल्हापूरचे प्रगतशील राजा कोण होते? उत्तर आहे शाहू महाराज. भारत सेवक समाजाचे उद्दिष्ट काय होते? उत्तर आहे समाजसेवा. महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळीत कोणत्या शहरात जास्त चळवळी झाल्या? उत्तर आहे पुणे मुंबई. डू ऑर डाय हा नारा कोणत्या चळवळीत दिला? उत्तर आहे भारत छोडो आंदोलन. भारत छोडो आंदोलनात प्रमुख नेते कोण होते? उत्तर आहे महात्मा गांधी. महाराष्ट्रात राष्ट्रभावना जागवण्यासाठी कोणते उत्सव वापरले गेले? उत्तर आहे शिवजयंती आणि गणेश उत्सव. अभिनव भारत संस्थेचा उद्देश काय होता? उत्तर आहे स्वातंत्र्य मिळवणे. चापेकर बंधूचे कार्य काय होते? उत्तर आहे इंग्रजांविरुद्ध सशस्त्र बंड करणे. महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख केंद्र कोणते होते? उत्तर आहे पुणे. केसरी कोणत्या भाषेतील वृत्तपत्र होते? उत्तर आहे मराठी. मराठा कोणत्या भाषेतील होते? इंग्रजी. भारत सेवक समाजाची स्थापना कधी झाली? उत्तर आहे 1905.